323 सबस्क्रायबर, म्हणजे एका दिवसात माझे 6 सबस्क्रायबर वाढले मला. मॉर्निंग गाइस, वेलकम टू युअर व्हिडिओ, वेलकम टू युअर ब्लॉग. तर आता वाजलेत 7:30 आता वाजलेत 9 आणि तुम्ही वातावरण बघा भाई. सकाळपासून पाऊस चालू आहे, म्हणजे 7 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. बाजून ओलं ओलं आहे. इथं मी चाललो आहे दूध आणि ब्रेड घ्यायला. तर सकाळी आपल्या समोरच दुकान आहे, तिकडनं दूध आणि ब्रेड घ्यायचं आहे. ज्या दुकानातनं तर फक्त ब्रेड भेटला, तिकडनं मेडिकलमधनं आपण दूध घ्यायला जाऊया. गाइस आता वाजलेत 10:30. याची शाळा 11ची आहे आणि बहादर 10लाच रेडी होऊन बसलाय. बॅग पण आणलेली आहे. आणि अय चल, कहाँ जा रहे हम? खाऊ ठेवू खाऊ. तर गाइस आता आम्ही चाललोय वेदला शाळेत सोडायला. तर गाइस काजूला सोडलं शाळेत आणि आता मी चाललोय पेट्रोल भरायला. गाडीत पेट्रोल कमी आहे, रिचार्ज पेट्रोल टाकायला चाललोय. चला जाऊया. ह्याच्यात मस्ती किती आहे. चावी काढतोय, चावी लावतोय आणि गाडी चालू करून बघतो. ये नहीं है इसका चाबी. हाँ चालू हो गया. तर गाइस आम्ही घरी आलेलो आहे. एक चिकंदा मजा आ रहा है ऊपर. आता वाजले 2 आणि आता आपण चाललोय जेवायला. चला. तर गाइस जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता मी चाललोय वेदला आणायला शाळेतनं. आणि तुम्ही बाहेर बघा, अजून पाऊस चालूच आहे. म्हणजे आता नॉर्मल पाऊस चालू आहे. पाऊस नॉर्मल झाला म्हणून आता चाललं, नाही तर मी नव्हतो जाणार. मग ते जाऊया. चला चल. फायनली काजू आलेला आहे. फायनली काजूला घरी घेऊन आलेलो आहे आणि त्याला आम्ही लाडानी काजू बोलतो. म्हणजे त्याच्या आजीनी, त्याच्या मम्मीने नाव ठेवलं त्याचं काजू. आणि श्लोकला आम्ही पिल्लू बोलतो लाडानी. आता जाऊयात घरी. आपण कुत्रा घ्यायचा का एक? तूच भरपूर आहे मला. तर गाइस आता मी आलोय पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला. हा गाडीत आता 500चं पेट्रोल टाकलं ना, पुढचे 1-2 आठवडे तर हिला बघायची गरज नाही पडत. आता बघा गाडी चालू केल्यावर हा काटा बघा अर्धा इथपर्यंत येईल 500मध्ये. आणि हेच मी जर का बुलेटमध्ये टाकलं असतं ना तर तो काटा हल्ला पण नसता. हो गया अंकल 500. पेट्रोल फिल करून झालं आहे आणि हे बघा आता ह्या गाडीत 2 आठवडे तर बघायची गरज नाही. 2 आठवडे पण कमी झाले भाई. आरामात 1 महिना तर निघून जाईल 500 रुपयेमध्ये जर प्रॉपरली चालवली तर. न पळवता न काय. आता मी चाललोय. हे बघा यार, MIDCतनं गाडी घातली तर बाजार भरलाय. बघा आमच्या इथं फ्रायडेचा बाजार भरतो. तर काय हे बघा गुडी आलेली आहे. गुडी तात्या विंचू डे म्हणायला गेली ती आज ऑफिसमध्ये, आहे का नाही? हां हॅलोविन आहे ना? आज ऑफिसमध्ये हॅलोविन डे होता, हिलाच माहीत नाही. वा कुठं चालला? आता वाजलेत रात्रीचे 11 आणि मला लागायला लागली भूक. जेवण करायच्या टायमाला काय होते
जेवायला बसतो ना तेव्हा मला भूक उडते, माझी भूकच मला भूक मरून जाते, काय माहिती का. 2 दिवसापासून असं चालते. म्हणजे जेवायच्या टायमाला माझी भूक मरते, जीव वाटत नाही, मग नंतर रात्रीची भूक लागते. आणि मग आता लागली भूक, आपण बनवते ऑमलेट. काम करायला जातो वेगळं आणि होतं वेगळं. थांबा तुम्हाला भेटतो थोड्या वेळ. हे बघा गाईज, आपली पोळी रेडी व्हायला आली आहे आणि वास एवढा भारी येतो ना काय सांगू. गाईज बघा, मम्मी मला मारायला आली. बघितलं तुमच्या पावरमुळे मम्मी घाबरली. तर गाईज आत्ता वाजलेत 11:30 आणि मी तुम्हाला सांगायचं होतं की म्हणजे जेव्हापासून गावावरून आलेलो ना तर तेव्हापासून ना व्ह्यूज तरी येत होते नॉर्मली. जास्त 100च्या पुढे जातात आपले दररोजचे व्हिडिओला व्ह्यूज, म्हणजे 2 दिवसात तर जातातच. तर व्ह्यूज वगैरे कमी जात होते, म्हणजे 90, 95, 97, 100च्या पुढे जात नव्हते. आणि गावावरनं आल्यावर ना 317 सबस्क्रायबर होते. आणि 2 दिवस झाले येऊन काय सबस्क्रायबर वाढणं गेले, व्ह्यूज वाढत नव्हते. मला म्हणजे टेन्शन टाईप येत होतं की भाई काय होतं आहे आपलं चॅनलला, म्हणजे व्ह्यूज जात आहेत का, म्हणजे आपलं चॅनल कोणाकडे जातं आहे का नाही, लोकांना दिसतं आहे का नाही. तर ना मला वेगळं वाटत होतं की मला डिमोटिवेट होत होतं मी. तर हळूहळू म्हणजे असं मनात येतं की भाई सोडून द्यावं, बास करावं. पण आज अचानक माहीत नाही कसं, आज अचानक सकाळी उठलो, 317च व्ह्यूज होते माझे, सबस्क्रायबर होते 317. उठलो मग मी ना ते आता इंस्टावर नवीन ट्रेंड आला आहे, ते एक 40 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ते नाही का सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं ते फक्त शो करायचं, काय बोलायचं वगैरे नाही, फक्त शो करायचं. ते म्युझिक जसं चेंज होईल, जसे बीट्स येतील तसं सगळं चेंज होत राहील. तर मी एक व्हिडिओ तशी बनवली आणि अजून एक शॉर्ट्स बनवली की ते औकात से बडे सपने देखने चाहिए असं तसं. तर ते लिटरली आहे की म्हणजे माझं जे स्वप्न आहे ते खरं मोठं आहे, ते माझ्या खानदानात अजून कोणी केलं नाही आहे, पण मला ते करायचं आहे आणि मी करून दाखवणार सगळ्यांना, माझ्या घरच्यांना पण. माझे वडील पण म्हणतात की बाई नको करू, सोडून दे, तू भरतीकडेच बघ, असं कर. मला त्यांचं स्वप्न आहे मी भरती व्हावं म्हणून मी भरतीचं बघतो आहे, पण माझं स्वप्न आहे की मी यूट्यूबर व्हावं असं आहे. तर म्हणून मी एवढी मेहनत घेतो आहे. मला म्हणजे किती लोक बोलतात की भाई सोडून दे, हे कर ते कर, कामधंदा कर, असं कर तसं कर, पण मला आवड आहे भाई. मला लिटरली सांगतो, मला एवढं आवडतं ना. मी आधी म्हणजे आता पण घाबरतो, असं रोडवरती व्लॉगिंग करताना, असं बोलताना, असं कॅमेरा घेऊन चालताना अजून पण घाबरतो. पण आधी एवढी भीती वाटायची, पण आत्ता एवढी वाटत नाही. म्हणजे लोक काय म्हणतात मला ते काय फरक नाही पडत. भाई तुम्ही काही बोला, हसा, पागल बोला, काही बोला, चालेल. माझं स्वप्न आहे, मला ते पूर्ण करायचंच आहे. आणि आज सकाळी मी त्या 2 रील पोस्ट केल्या, एक इन्स्टाला केली आणि एक यूट्यूबला केली शॉर्ट्स. तर इन्स्टाला जी ती इन्स्टाची ट्रेंडिंग चालू आहे ती वाली केली ती, आणि ती पण मी रोज पोस्ट करणार आहे आता. आणि शॉर्ट्स मी एकच पोस्ट केली होती. तर भाई आत्ता म्हणजे 9 वाजता मी माझे सबस्क्रायबर बघितले तर 323 सबस्क्रायबर, म्हणजे एका दिवसात माझे 6 सबस्क्रायबर वाढले. मला एवढं मोटिवेशनल वाटलं ना ते, म्हणजे एक सबस्क्रायबर जरी वाढला ना तरी मी मोटिवेट होऊन जातो, ऑटोमॅटिकली मोटिवेट होऊन जातो. मला म्हणजे असं वाटतं की नाही भाई केलं पाहिजे, करायला पाहिजे, भाई कर, तू करत राहा, असं म्हणजे आतून येतं फील. आणि एवढं सगळं सांगू ना, एवढं सगळं यूट्यूबचं वगैरे आहे ना, मला 3 व्यक्तींनी खूप सपोर्ट केला आहे. पहिले तर माझा भाऊ बंटी दादा, अक्षरशः त्यांनी मला एवढा सपोर्ट केला ना आयुष्यामध्ये, म्हणजे काही असो, कॉलेजपासून त्याच्या टायमाला काय होतं, 10वी नंतर 11वी 12वी नंतर त्याला फोन भेटला. पण त्यांनी जसंच माझी 10वी झाली, मी 11वीत पेंढारकर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं, तो घरच्यांशी बोलला, मला पेंढारकर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं. तिकडे वेगळी डोनेशन वगैरे भरून ॲडमिशन घेतलं. कॉलेजमध्ये जाताना मम्मी वगैरे फोन देत नव्हती मला, म्हणजे फोन वापरायला.
तर त्यांनी काय केलं, नवीन फोन घेतला OnePlusचा OnePlus 9 Pro नवीन फोन घेतलेला आणि तो जुना फोन होता तो पण त्याच्याकडेच असायचा. पण जशीच मी 11वीमध्ये ॲडमिशन घेतलं ना, त्यांनी सुट्टीवर आल्यावर मला तो फोन दिला की हे घे तुझा फोन. मला पहिले नोकियाचा फोन दिलेला, नंतर मला तो मोठा फोन दिला त्यांनी. मग कॉलेजमध्ये मी फोन घेऊन जायचो, गाडी घेऊन जायचो. त्याला गाडी पण नव्हती. विचार करा, गाडी घेऊन गेला ना की लिटरली त्याला 2-3 दिवस ऐकावं लागायचं पप्पांची बोलणी वगैरे वगैरे. मला गाडी दिली, बाईक दिली, पैसे वगैरे खर्चायला लागले. फेअरवेल असेल, काही असेल, डेज वगैरे चालू असतील कॉलेजमध्ये, मला पैसे पाठवायचा आईला न सांगता. म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट केला आहे मला. आणि दुसरी माझी मावशी एक आहे, तिने पण मला खूप सपोर्ट केला आहे. ती पण मला म्हणायची की तू यूट्यूबला टाक, यूट्यूबला कर, असं कर, तसं कर, हे कर, ते कर. तिने पण एक सपोर्ट केलं आहे. आणि तिसरी म्हणजे ती माझी फिमेल बेस्ट फ्रेंड करिश्मा, तिने पण मला जाम सपोर्ट केला. जेव्हापासून ती माझी आमची फ्रेंडशिप घट्ट होत गेली ना, तेव्हापासून तिने पण मला सपोर्ट केला की तू यूट्यूबला कर, तुला करायचं आहे, तू करू शकतो, तू करणार. म्हणजे ह्या तिघांनी मला मोटिवेशनल ठेवलेलं आहे एवढ्या दिवसांपर्यंत. जेव्हा मी यूट्यूब चालू केलं, हळूहळू सबस्क्रायबर वाढत गेले, मला अजून मोटिवेट होत गेलो. म्हणून मी आत्ता नॉनस्टॉप राहणार आहे बाई, रोज डेली व्हिडिओज अपलोड करणार. आणि मला माहिती आहे की कसं, आता माझ्याकडे एवढं काय हे नाही आहे. तुम्हाला माहिती आहे माझी मम्मी आणि पप्पा स्ट्रिक्ट आहेत. मम्मी पप्पांमुळे जास्त हे करते, कारण की पप्पा जरा मम्मीला बडबड करतात म्हणून. तर मग कसं मला कुठं जायला भेटत नाही, कुठं डोंगरावर फिरायला फ्रेंडसोबत कुठे जाऊ देत नाहीत ना. हे लोक घेऊन जातात, म्हणजे घेऊन जातात अशी आता मध्ये आम्ही जम्मूला जाऊन आलेलो, त्याच्यानंतर असं देव वगैरे करतो, पण असं मित्रांसोबत वगैरे जाऊ देत नाही. आणि माझे जास्त व्लॉग ना 2-4 व्लॉग असे जास्त मध्ये मुंबईला गेलेलो, पावसात अडकलेलो आदित्यसोबत, तो एक व्हायरल गेलता. परत दादा सुट्टीवर जाताना ते व्हायरल जातात, मित्रांसोबत फिरताना ते व्हायरल जातात. पण आता ते मम्मीला सांगू कसं, मम्मी असं आहे. तर आता जसं आपलं गुगल म्हणजे यूट्यूबचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील, आपलं वॉच टाईम कंप्लीट होऊन जाईल ना, माझं गुगलमधनं म्हणजे यूट्यूबकडनं मनी अर्निंग सोर्स चालू झालं एकदाचं, की मग काय मम्मी काय एवढं हे बोलणार नाही. म्हणजे जायला किरकिर करणार, पण ते एक टेन्शन नसणार ना की बाबा पैसे वगैरेचं हे ते. माहिती आहे एवढे पैसे नाही भेटणार, पण स्टार्टिंगला नॉर्मली जेवढे भेटतील तेवढे भेटतील. आता एवढा विचार नाही करायचा त्याचा. पण हळूहळू जसं तुम्ही मला सपोर्ट करत राहताल ना, तसे व्लॉग वेगवेगळे येतात. आता काय होतं, पैसे नाहीत, कुठं जाऊ देत नाहीत, म्हणून मी घरचे व्लॉग वगैरे टाकणार. आता 2-4 दिवसांनी 3 तारखेला मी जाणार आहे परत साताऱ्याला रिटर्न, तर साताऱ्याचे व्लॉग येतील. परत कुठं फिरायला गेल्यावर फिरायचे व्लॉग्स येतील, असं आहे. तर तुम्ही सपोर्ट करा, शेअर करा, व्हिडिओ बघता लाईक करा. व्हिडिओ बघताना लाईक करा, म्हणजे माझ्या जीवाला म्हणजे माझ्या मनाला एक चांगलं वाटतं की नाही भाई, आपली पब्लिक आहे, आपली माणसं आहेत, बघतायत, मला सपोर्ट करतायत. बघतात, व्ह्यूज जातात माझे 300 जातात, 200 जातात, 100 म्हणजे 100च्या वर जातात. ते मला जाम आवडतं की बाबा हां, माझी पब्लिक आहेत, माझी माणसं आहेत, मला बघतायत, मला आवडतं ते. पण कसं होतं ना, तुम्ही लाईक नाही करत, तर लाईक पण करा व्हिडिओ यार. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.